कारकेलच्या रानात सरसेनापती संताजी घोरपड्यांना मारलं गेलं आणि त्यांचं शिर दाखवायला औरंगजेबाकडे आणलं। औरंगजेबाला वाटलं नामी संधी आहे मराठ्यांच्या महाराणीला झुकवण्याची। तबकात ठेवलेलं संताजी घोरपड्यांचं ते शिर, त्याच्यावर झाकलेलं वस्त्र आणि औरंगजेबानं महाराणी येसूबाई आणि शाहूराजांना बोलावणं थाटलं। ते दरबारात आले। आता शिर तुटलेला सरसेनापती पाहतील आणि महाराणी येसूबाई झुकतील असं औरंगजेबाला वाटलं खरं। आणि येसूबाईंच्या समोर या औरंगजेबाने इशारत केली। त्या तबकातलं वस्त्र ओढलं गेलं आणि त्या तबकामध्ये सरसेनापती संताजी घोरपड्यांचं तुटलं मस्तक दिसलं। तशी ताडकन स्वराज्याच्या महाराणी येसूबाई साहेब कडाडल्या। शाहूराजे स्वराज्याचे सरसेनापती आलेत, मुजरा करा। आणि क्षणात शाहूराजे झुकले आणि स्वराज्याच्या सरसेनापतींना मुजरा केला। औरंगजेब चरफडला। मी हिंदुस्थानचा शहनशाह, तुम्ही माझ्या कैदेत, पण तुम्ही मला मुजरा केला नाही। मात्र या तुमच्या शिर तुटल्या सरसेनापतींना मुजरा केलात। त्यावेळी स्वराज्याच्या महाराणी म्हणाल्या, महाराष्ट्र निष्ठावंतांना मुजरा करतो आणि गद्दारांना ठोकरतो, हे लक्षात असू द्या। महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकला नाही आणि कधी झुकणार नाही, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे। उद्धवजी ठाकरे तो स्वाभिमान घेऊन उभा राहिलेत। लढायचंय आणि जिंकायचंय सुद्धा, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे। हा प्रश्न महाराष्ट्राचा आहे, महाराष्ट्राच्या अस्मितेचा, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आहे। ही निव्वळ लोकसभेची निवडणूक समजू नका। भाजपचे खासदार काय सांगतायत, आम्हाला 400 पार जायचं आहे। का? कारण आम्हाला संविधान बदलायचं आहे। ही लढाई कुणाची आहे माहिती आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान काळजात जपणारे लोक विरुद्ध भाजपचं संविधान अनुपाहणारे लोक यांच्यातली ही निवडणूक आहे। वंचितांना, प्रत्येकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या लोकशाहीमध्ये मताचा अधिकार दिला। स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्व दिली। ते संविधान यांना बदलायचं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील, कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हातात आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे। बातमी, माहिती आणि सल्ला तुम्ही विश्वास ठेवू शकता। विस्टा न्यूज मराठी, तुमच्या हक्काचा चॅनल।